लष्करी ताकद असणाऱ्या देशांमध्ये भारतानं नेहमीच आपलं वेगळं स्थान अबाधित ठेवलंय. देवळाली इथं आयोजित केलेल्या सरावात हे पुन्हा एकदा दिसलं. देवळालीच्या तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या प्रगत क्षमतांचा आढावा घेणारा हा सराव आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपकरणांवर आधारित होता. यामध्ये तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रांचे आणि अग्निशक्तींचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केलं. लष्करातील वरिष्ठ अधिकारी, नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच नेपाळ, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक यांसारख्या विविध देशांचे सैनिकी प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सरावामुळे भारतीय लष्कराच्या तोफखाना तंत्रज्ञानाची ओळख जागतिक स्तरावर झाली. तोपची 2025 मध्ये विविध प्रकारच्या प्रगत तोफखान्यांच्या प्रणालींचं प्रदर्शन झालं. यामध्ये K9 वज्र, धनुष्य, ULH अर्थात अल्ट्रा लाईट होवित्झर, 155 mm ट्रॅक्ड आणि टोड तोफ प्रणाली यांचा समावेश होता. या प्रगत तोफखान्याच्या मदतीने लष्कराच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित गोळा बारूद प्रणाली तसेच स्मार्ट लॉजिस्टिक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराची सज्जता अधोरेखित करण्यात आली आहे. या सरावात स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत सेन्सर सिस्टीमचा प्रभावी वापर करून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले कसे करता येतात याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. यामुळे युद्धभूमीवर तंत्रज्ञानाच्या उपयोगाचं महत्त्व अधोरेखित झालं. भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचे हे एक उत्तम उदाहरण ठरलंय. तोपची 2025ने भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या प्रगत क्षमतांचा आणि त्याच्या कार्यक्षमतेचा आढावा दिला. यामुळे लष्कर कोणत्याही प्रकारच्या युद्ध किंवा आव्हानांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट झालंय. तोफखान्याची मारक क्षमता, अचूकता तसेच स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कर आता अधिक प्रभावी बनला आहे. हा सराव भारतीय लष्कराच्या तोफखान्याच्या युद्ध कौशल्याचा आणि नवीन उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना ठरलाय. तोपची 2025 हा फक्त एक सराव नव्हता, तर भारतीय लष्कराच्या प्रगत क्षमतांचा आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामर्थ्याचा ठळक पुरावा होता. यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचा आणि तंत्रज्ञाना आधारित क्षमतेचा हा स्तुत्य उपक्रम भविष्यातही संरक्षण क्षेत्रात मोठं योगदान देईल.